नमस्कार. एबीपी माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस दराच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. सर्व शेतकरी संघटना एकत्र आलेले आहेत. साखर कारखान्यांनी ऊसाला पहिली उचल 3,500 रुपये जाहीर करावी अशी मागणी केलेली आहे. गेल्या 5 ते 6 दिवसापासून पंढरपूर तालुक्यातील वाखरी इथं शेतकरी नेते समाधान फाटे हे आमरण उपोषणाला बसले आहेत आणि त्यांच्या उपोषणाच्या नंतरच शेतकरी असतील, शेतकरी संघटनाचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. थेट शेतकरी साखर कारखान्यावर जात साखर कारखान्याच्या गव्हाणीत बसून आंदोलन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय आणि या आंदोलनाचा धसकाच साखर कारखानदारांनी घेतलेला आहे. या आंदोलनानंतर साखर कारखानदारांनी ऊसाला वाढीव दर देण्याचं जाहीर केलेलं आहे. साधारणतः 3,000 ते 3,025 अशा दर साखर कारखानदार जाहीर करताना दिसत आहेत. ज्या साखर कारखानदारांनी पहिला हप्ता ऊसाला 2800 ते 2825, 2850 किंवा 2875 असे दर जाहीर केले होते, ते साखर कारखाने आता ऊसाला 3,000 ते 3,025 असा दर जाहीर करताना दिसत आहेत. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात की नेमकं कोणकोणत्या साखर कारखान्यांनी ऊसाला पहिली उचल 3,000 ते 3,025 अशी जाहीर केलेली आहे. शिवाजीराव काळुंगे सरांचा जो सीताराम महाराज साखर कारखाना आहे खर्डी येथील, त्या साखर कारखान्याने पहिल्यांदा 28 रुपये ऊसाचा दर जाहीर केला होता. मात्र शेतकऱ्यांनी थेट गव्हाणीत बसून आंदोलन जाहीर केल्यानंतर या कारखान्याने ऊसाला पहिली उचल 3,000 रुपये जाहीर केले. त्याचबरोबर शिवाजीराव काळुंगे सरांचा दुसरा जो कारखाना आहे आष्टीचा युनिट 2, या सुद्धा साखर कारखान्याने ऊसाला पहिली उचल 3,000 रुपये देण्याचं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर भाजप नेते प्रशांत परिचारक हे चेअरमन असणाऱ्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने ऊसाला प्रथम 2855 रुपयाचा दर जाहीर केला होता. मात्र काल शेतकरी संघटनांनी थेट त्या कारखान्याच्या गव्हाणीत बसून भजन आंदोलन केलं आणि या आंदोलनानंतर या साखर कारखान्याने सुद्धा ऊसाला पहिली उचल 3,000 रुपये अशी जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर माजी आमदार बबनदादा शिंदे यांचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर या सुद्धा साखर कारखान्याने ऊसाला पहिली उचल 3,025 रुपये जाहीर केलेले आहेत. या साखर कारखान्याने आंदोलनाच्या आधी या ऊसाला 2850 रुपये असा दर जाहीर केला होता. मात्र आंदोलनानंतर 3,025 असा दर जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर विठ्ठलराव शिंदे युनिट 2 करकमचा जो कारखाना आहे, या सुद्धा कारखान्याने पहिली उचल 3,025 रुपये जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुलसाळे, माढा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांचं हे चेअरमन आहेत या कारखान्याचे. या साखर कारखान्याने पहिल्यांदा ऊसाला 2875 रुपयांचा दर जाहीर केला होता. मात्र शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर या कारखान्याने सुद्धा ऊसाला पहिली उचल 3,001 रुपये जाहीर केलेली आहे. आंदोलनाचा धसका घेत साखर कारखान्यांनी ऊसाला पहिली उचल 3,000 ते 3,025 अशा स्वरूपात जाहीर केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. या आंदोलनाला सर्वच शेतकरी नेते सुद्धा पाठिंबा देताना दिसत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सुद्धा साखर कारखानदारांना इशारा दिलेला, लवकरात लवकर ऊसाचे दर जाहीर करावेत अशी त्यांनी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जे प्रमुख आहेत रविकांत तुपकर यांनी सुद्धा साखर कारखानदारांना इशारा दिलेला आहे. काहीच साखर कारखान्यांनी ऊसाला 3,000 ते 3,025 असा दर जाहीर केलेला आहे. मात्र आणखी राहिलेले जे कारखाने आहेत ते या ऊसाला 3,000 च्या पुढे दर जाहीर करणार का, ते साखर कारखाने नेमकी काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. आता पुढच्या काळात हे ऊसाच्या दरासाठी सुरू असलेलं आंदोलन आणखी पेटणार की शेतकरी नेते साखर कारखानदारांनी दिलेल्या ऊसाच्या दरावर समाधान मानणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. माढ्याहून गणेश लेटके, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.